देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकवरून पृथ्वीबाबांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. पृथ्वीराज चव्हाणांचं खणखणीत प्रत्युत्तर. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अत्यंत महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पावर झालेल्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना विरोधकांवर निशाणा साधला आणि 2014 पूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने हा प्रकल्प अशक्य असल्याचं सांगत त्याला स्थगिती दिल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच दाव्यावर आता आरोपांवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत खणखणीत उत्तर देत उलट मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. त्यांनी सरकारमधील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे, वस्तुस्थिती काय ते लोकांना समजलं पाहिजे. अशी चर्चा चालली आहे की मी मिसिंग लिंकचं काम होऊ दिलं नाही, बंद केलं असं नव्हतं. या प्रकल्पाची कल्पनाच आमची होती. डिसेंबर 2013मध्ये जेव्हा मी या प्रकल्पाला स्थगिती दिली तेव्हा मी सांगितलं होतं की सगळी कॅल्क्युलेशन्स पुन्हा करा, सेफ्टी चेक करा, विंड टनेलसाठी अभ्यास करा, धोका नाही हे सांगा आणि किमती पुन्हा एकदा तपासा, कारण या किमती बरोबर वाटत नाहीत. मी मुख्यमंत्री असताना मिसिंग लिंकची कल्पना मांडली होती. आमचा विरोध असता तर कल्पनाच मांडली नसती. प्रकल्पाच्या अभ्यासाला मंजुरी दिली होती. देशात अशा प्रकारचा टनेल झाला नव्हता, कारण मी सुरक्षा पुन्हा तपासा म्हणत स्थगिती दिली होती. पुढच्या काळात निकष पूर्ण झाले असे वाटतं, कारण देवेंद्र फडणवीस हे देखील महाराष्ट्राच्या विकासाबद्दल काम करत आहेत याची मला खात्री आहे. माझी चिंता अशी आहे की स्ट्रक्चरल इंजिनियरवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, पण काम केल्यानंतर डिझाईन केल्यानंतर कंत्राट कोणाला तरी द्यावं लागतं. यात भ्रष्टाचार झाला असेल आणि 40% कमिशनची प्रथा महाराष्ट्रात पडली तसं घडलं असेल तर मग सिमेंटमध्ये किती वाळू घातली, कसं काम केलं याची तपास कुणी केला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पहिला मुद्दा असा आहे की आमच्या आघाडी सरकारमध्ये बरेचसे ज्येष्ठ नेते पश्चिम महाराष्ट्रातले होते. मी पण पश्चिम महाराष्ट्रातला होता. मग सर्वांना मुंबई पुणे अंतर कमी व्हावं, म्हणजे आम्ही कराडला, सातारला, कोल्हापूरला लवकर जाऊ, ही आमची भावना होती. आणि ही महाराष्ट्रातली 2 अतिशय महत्त्वाची शहरं आहेत. एक राज्याची राजधानी आहे, दुसरं एक सांस्कृतिक केंद्र आहे, औद्योगिक केंद्र आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि त्यामधलं अंतर कमी व्हावं, कारण खंडाळा घाटामध्ये नेहमी ट्रॅफिक जाम होत असे आणि म्हणून हा प्रकल्पाची संकल्पना आमच्या सरकारची आहे. वी हॅड कन्सिव्ड दिस प्रोजेक्ट, हे लक्षात ठेवा. जर आम्हाला तो प्रोजेक्ट करायचा होता, आम्ही सुरुवात केली तर मी बंद का त्याला करू. तर बंद करण्यामध्ये बंद केला नव्हता. फक्त डिसेंबर 13ला जेव्हा प्रकल्प अहवाल माझ्यासमोर आला तेव्हा मी त्याचा खूप गंभीरपणे अभ्यास केला, कारण देशात एकही तलावाखालून टनेल जात नव्हते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रकल्प तसे आहेत. म्हणजे इंग्लिश चॅनल बघा ना, फ्रान्स आणि इंग्लंडला जोडणारी 36 किलोमीटर टनेल पाण्याखालून जाते, समुद्राखालून जाते. त्यामुळे काही अशक्य गोष्ट नाही, लोकांनी केलेलं आहे. भारतात हे झालं नव्हती वस्तुस्थिती आहे. आता सह्याद्रीचा जो स्ट्राटा आहे, सह्याद्रीचा जो रॉक फॉर्मेशन आहे, ते थोडं वेगळं असतं प्रत्येक ठिकाणी. म्हणून आम्ही IITच्या इंजिनियर्सना स्ट्रक्चरल इंजिनियरचा अभ्यास करायला सांगितलं सेफ्टीच्या दृष्टीने. पैशाबद्दल आणि किमतीबद्दल आम्हाला काही आक्षेप होते, काही चुका होत्या, त्या दुरुस्त केल्या पाहिजेत असे आमचा आग्रह होता. पण सर्वात महत्त्वाचं कारण होतं सेफ्टी. आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा त्यावर अभ्यास केला तेव्हा 13 कारणं दिली. आता मला ती सर्व 13 काही आठवत नाहीत, कारण फाईल मला पाहावी लागेल. पण 3 प्रकारची कारणं होती. एक सुरक्षा, दुसरं पुलाची सुरक्षेमध्ये विंड लोड, वाऱ्याचा वेग किती आहे, अर्थक्वेक आला तर काय होईल, सायस्मिक स्टडीज, या गोष्टी. कारण इतका उंच पूल देखील आपण कुठं केला नाही. तर दोन्ही पहिल्यांदा केलेल्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे इट वॉज डेफिनेटली ॲम्बिशियस प्रोजेक्ट. हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणून आम्ही त्यावेळेला त्या प्रोजेक्टला त्यावेळेला डिसेंबरमध्ये मंजुरी दिली नाही. तर पुन्हा एकदा अभ्यास करा, पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन्स करा, पुन्हा सरकारसमोर या असं त्यावेळेला सांगितलं. आता आमचं सरकार जाईल असं काही आपलं वाटलं नव्हतं आणि म्हणून तो डिसेंबर 13पासून पुन्हा श्री गणेशा त्या प्रकल्पाचा झाला, अभ्यास पुन्हा केला गेला. आणि मी फडणवीस सरकारचं त्यामध्ये स्वागत करतो, अभिनंदन करतो. या प्रोजेक्ट पूर्ण पूर्ण केला. माझं त्याबद्दल काहीच बोलणं नाही. हा महत्त्वाचा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही हा प्रकल्प कॅन्सल केला नव्हता, तर अभ्यास करा त्याचा
पोस्टपोन केला होता, कारण हे माझं आमच्याकडे सुरक्षेच्या दृष्टीने आमचं समाधान झालं नव्हतं. ते मी सांगतोय असं नाही, मी स्वतः इंजिनियर आहे, पण मी सांगतोय म्हणून नव्हे, तर आम्ही IITच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगकडून अभ्यास करून घेतला. त्यावेळी त्यांचं असं मत पडलं की हो, घाटात खंडाळा घाटात कधी कधी म्हणजे 13ची गोष्ट सांगतो, कधी कधी ट्रॅफिक जॅम होतो, परंतु पावसाळ्यात विशेषतः तर तेवढं करण्याकरता एवढी मोठी रिस्क घेणं या डिझाईनप्रमाणे उचित ठरलं, असं त्यांचं मत होतं. आता हे तज्ज्ञांचं मत आहे, आणखी कुठला तरी तर घेऊन वेगळं मत सांगू शकतो, पण आम्ही त्यावेळच्या परिस्थितीनुसार आम्ही तो प्रकल्प पोस्टपोन केला, स्थगित केला किंवा पुढे ढकलला, कारण नवीन अभ्यास करा म्हणून. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.